सुप्रसिद्ध गुंड खंडणीखोर समाजकंटक भाजप युवा नेता श्रीनिवास संघा यांना आणखी कधी रोखणार? पीडित बालाजी नल्ला यांचा सवाल। सोलापूरच्या पूर्व भागात गेल्या अनेक वर्षापासून गरीब कष्टकरी विडी कामगार महिला व यंत्रमाग कामगार आणि तरुणाईचा काल ठरलेला स्वयंघोषित भाऊ अर्थातच भाजपचा युवा नेता श्रीनिवास संघा हा सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा प्रमुख आहे। तो आपल्या दहशतीनं परिसरातील आबालवृद्धांना पोलीस लावणे, धाक दपटशाह दाखवणे, मोक्याच्या जागा हडप करणे, खाजगी मिळकतीवर बेकायदेशीर ताबा घेणे, अतिक्रमण करणे, सावकारी करणे असे प्रकार वारंवार करत असून त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। याआधी तडीपारची कारवाई झाली। आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांना तुरुंगवास झाला। त्यांच्या गोरख धंद्याबाबत कोणी वाच्यता तक्रार घेतली की त्याला लक्ष्य करणे, जखमी करणे, पाळत ठेवणे, पाठलाग करून निर्मनुष्य ठिकाणी घेऊन जाऊन मारहाण करणे व पुरावा नष्ट करणे असे प्रकार सर्रास करत आहेत। त्यांना आणखी कोण आणि कधी रोखणार असा सवाल श्रीनिवास संघा जाचाच कंटाळून आत्महत्या करण्यापर्यंत मजल गेलेले पीडित बालाजी नल्ला यांनी माध्यमांसमोर सवाल केला। तो आपली हकीकत सांगताना म्हणाले की मी, माझी पत्नी आणि माझी मुले अत्यंत चांगले राहत असून माझ्या मैत्रीचा गैरफायदा घेऊन माझ्या पत्नीस धमकी देऊन माझ्यावर खोटी फौजदारी केस करून विनाकारण मला जवळजवळ 90 दिवस तुरुंगात पाठवण्यास भाग पाडले। यामुळे माझा संसार आज तुटलेला असून माझी पत्नी माझ्याशी बोलायला सुद्धा तयार नाही। ती विभक्त राहते। तिला शारीरिक मानसिक त्रास देऊन तिला संमोहित केले। त्यामुळे आमचा दुरावा वाढला। स्वतः पद्मशाली समाजाचा आणि भाजपचा युवा नेता म्हणून मिरवणारा पडद्याआड करत असलेला सावळा गोंधळ कित्येकांचा बळी घेतोय। यांच्या पायी संसार उद्ध्वस्त झाले। काही जण तर आत्महत्या केले, काही जण गाव सोडून पळून गेले। माझ्यावर सुद्धा ही दुर्दैवी वेळ आली आहे। दिवस रात्र माझ्या अवतीभोवती त्याच्या टोळीतले तरुण फिरत असतात। माझ्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहेत। मी पोलीस ठाण्यात तक्रार केली की तिथेही दाद घेतली जात नाही। ते नेहमी म्हणतात की कोण माझं झाटवाकडं करू शकत नाही। पोलिसांना पैशांच्या तालावर नाचवतो। कारण मला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांची खंबीर साथ आहे। आमची सत्ता आहे। मी कोणालाच घाबरणार नाही। तुला काय करायचं ते कर अशा शब्दात तो धमकी सुनावतो। विषय असा आहे की सुप्रसिद्ध गुंड खंडणीखोर समाजकंटक भाजप युवा नेता श्रीनिवास संघा यांना आणखी कधी रोखणार? पीडित बालाजी नल्ला सवाल मध्ये सोलापूरच्या पूर्व भागात गेल्या अनेक वर्षापासून गरीब कष्टकरी विडी कामगार महिला व यंत्रमाग कामगार आणि तरुणांचा काळ ठरलेला स्वयंघोषित भाऊ अर्थातच भाजपचे नेता युवा नेते श्रीनिवास संघा हे सराईत गुन्हेगारांच्या टोळीचे प्रमुख आहेत। ते आपल्या दहशतीचे परिसरातील आबालवृद्धांना वलिष्ठ ठेवणे, धाक दपटशाह दाखवणे, मोक्याच्या जागा हडप करणे, खाजगी मिळकतीवर बेकायदेशीर ताबा घेणे, अतिक्रमण करणे, सावकारी करणे असे प्रकार वारंवार करत असून त्याच्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। याआधी तडीपारची कारवाई झाली। आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तुरुंगवास झाला। त्याचा गोरख धंदा कोणी वाच्यता तक्रार हरकत घेतली की त्यांचे लक्ष्य करणे, जखमी करणे, पाळत ठेवणे, पाठलाग करून निर्मनुष्य ठिकाणी घेऊन जाऊन मारहाण करणे, पुरावा नष्ट करणे असे प्रकार सर्रास करत आहेत। त्यांना आणखी कधी रोखणार? सवाल श्रीनिवास संघा यांच्या जाचाच कंटाळून आत्महत्या करण्यापर्यंत मजल गेलेले पीडित बालाजी नल्ला यांनी माध्यमांसमोर सवाल केला। ते हकीकत सांगताना आपले म्हणाले की माझी पत्नी आणि माझी 2 मुले चांगले राहत असून माझ्या मैत्रीचा गैरफायदा घेऊन माझ्या पत्नीस धमकी देऊन माझ्या खोटी फौजदारी केस करून विनाकारण मला जवळजवळ 90 दिवसाचा तुरुंगवास पाठवण्यास भाग पाडले। त्यामुळे माझ्या संसारात तुटलेला असून माझी पत्नी माझ्याशी बोलायला तयार नाही। तो विभक्त राहते आणि तिची शारीरिक मानसिक त्रास देऊन तिला संमोहित केले। त्यामुळे आमच्या दुरावा वाढला। स्वतः पद्मशाली समाजाचा आणि भाजपचा युवा नेता म्हणून मिरवणारा पडद्याआड करत असलेली सावळा गोंधळ कित्येकांच्या बळी घेतलेला। यांच्या पायी संसार उद्ध्वस्त झाले। काही जण आत्महत्या केले, काही जण गाव सोडून गेले, पळून गेले। माझ्यावर सुद्धा ही दुर्दैवी वेळ आलेली आहे। दिवस रात्र माझ्या अवतीभोवती त्यांच्या टोळीतले तरुण फिरत असतात। माझे प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून मी पोलिसात
ठाण्यात तक्रार केली, तिथे घेतली जात नाही. त्याच्याकडनं सावकारीच्या 5-6 वर्षाखाली 30 रुपये घेतलो होतो मी. पैसे देऊन सुद्धा माझ्या घरी गरम वारंवार रात्री अपरात्री येऊन घर वगैरे दाखवून, नाहीतर कोरोना घेऊन दमदाटीकडून बुलेटचा आवाज काढून सदाच मला उचलून नेणे, डोंगावला सोडले, बाहेरला सोडले, सोरेगावला सोडले, प्रत्येक ठिकाणी असं लय वर्षापासून मला त्रास दिला ते. नाही पैसे पूर्ण दिल्यानंतर पैसे पेड झाल्यानंतर सुद्धा मला त्रास चालूच आहे. अजून त्रास द्यायला, अजून तुझ्याकडनं पैसे यायचे म्हणून ना माझ्याकडे सोडून मग माझ्या बायकोला कंटिन्यू फोनवर करून टॉर्चर करणे, त्याच्या कामाच्या ठिकाणी जाणे. 30,000 रुपये घेतलो. हिशोब नाहीये तेवढं दिलेलं पैसे. त्यानंतर मी 2 लाख रुपयापर्यंत दिलेलं आहे. 2 लाख रुपयापर्यंत 5-6 वर्ष झालेले. नाही मी पेड केल्यानंतर ना त्यांनी मग नंतर कंटिन्यू फॉलो करते. मला मग 4 केले माझ्या घरच्यांना पैसे मागितले. कामाच्या ठिकाणी जाऊन इथं मनीषा हायग्रो मध्ये आमचे घरचे कामाला होते, तिथं जाऊन त्या मॅनेजरला दमदाटी केले. तू तुझा फोन नाही उचलत तर ना तुझ्या नवऱ्याला मारून टाकेन. माझ्या पोरांना सुद्धा घरी जाऊन नाही बायको त्याच्या बाजूला बोलून मला त्रास झाला. तिथे भीतीनं ना तिथे काय केलं ना त्यांनी काय केलं मला माहित नाही. तिथे भीतीनं ना पोरांना मारून टाकते ना ते भिवून तिच्या बाजूला स्वतः आल्या. स्वतः त्यासाठी माझ्या पोरांना बी मी आणलेलं आहे. मुलगी नाही आली, कॉलेजला गेलेली. पोरांना अर्धा रात्री 1.5 लाख 2 लाख जाऊन पोरांना मारून टाकतो, माझ्या बायकोला मारून टाकतो, मला बी मारून टाकतो म्हणलं. आणि विनाकारण 90 दिवस 3.5 महिना जेलमध्ये होतो. विनाकारण मला अडवून धावलंय. पण त्यांनी मी पैसे त्याला दिल्यानंतर मला वारंवार कॅन्टीनवर असताना कंटिन्यू तिचे फोन येणे. कॅन्टीन आहे मला अशोक चौक पोलीस चौकीत बाजूला. पोलीस लोकांना सगळं माहिती आहे. काय म्हणलं तर आता मी देवेंद्र फडणवीसचा माणूस आहे, बावनकुळेचा माणूस आहे, तो काय झाट माझा उघडूच शकत नाही म्हणलं ते. या भाषेत बोललं ते. त्याचे वारंवार माझे व्हॉट्सअपला फोटो यायचे, अमुक तमुक देवेंद्र फडणवीस सोबत असलेले फोटो वगैरे. मला लय खूप त्रास झालाय. अक्षरात मी ज्या ठिकाणी कामाला गेलो आता सध्याच्या कंडिशन मध्ये, ज्या कामाला गेलं ठिकाणी त्या मालकाला फोन करून सांगतो की ते बालाजी नल्लाला कामावर ठेवून घ्यायचं नाहीये. नाही आता त्यासाठी प्रेस मिटिंग घेतलो मी. सीपी साहेबांना अर्ज केली. पोलिसांनी अजून त्याचं उत्तर आलं. 11 तारीखला आपल्या सीपी ऑफिस पोलीस आयुक्तालय आवाज जबाबदारी मी गेलेला. आता बघू की आता तुमच्या माध्यमातून मला तुमची पाठपाठ कोण नाही सांगितलं. वकील नाही मी बाहेर टायपिंग करून आणलेलं आहे. पण हा माणूस मला वारंवार त्रास द्यायलाय. कामाच्या ठिकाणी आला, माझा काम करून मला तर मी कुठं होतो बेकार फिराव केलो. परवा माझी गाडी बी फोडलाय, त्याच्या आधी मोबाईल बी फोडलाय 50,000चा. गाडी पूर्ण फुकणा करून टाकले. कंप्लेंट दिलो, मॅनेज केलं त्यांनी पैशाच्या ह्याच्यावर ऐकले ते सांगतो. सीसी फुटेज मध्ये आहे ते मानले. नाही टॉकीज वाल्याला दमदाटी केले आणि पोलीस चौकीला बी हे केलेले. त्यामुळे मला कुठेही दाद भेटली नाही. फुटेज मी चेक केलं स्वतः. सकाळी जाऊन फुटेज केलेले चेक. श्रीनिवास संघात आलेले आहे. रात्री 12 वाजता येऊन फोडून गेले. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय. आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कढाई व फिश शीख कढाई तयार करून मिळेल. पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर. संपर्क नंबर 9923068882.